मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मोठा डिजिटल बदल केला जातोय। त्यामुळे आता रुग्णांना 8 तासांमध्ये मदतीचा निर्णय कळवला जाणार आहे। महाराष्ट्रातील रुग्णांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलाय। मुख्यमंत्री सहाय्यता निधी आता पूर्णपणे डिजिटल करण्यात येतोय। या नवीन प्रणालीमुळे रुग्णांना मदतीसाठी फक्त 3 ते 8 तासांमध्ये निर्णय मिळणार असल्याची माहिती समोर येते। राज्य सरकारने सहाय्यता निधीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे कागदी अर्ज प्रक्रिया आता पूर्णपणे बंद होते। त्यासोबतच सर्व अर्ज आता डिजिटल पोर्टलवरूनच स्वीकारले जातील। रुग्ण आणि नातेवाईकांना आता मंत्रालयात सतत चक्रा मारण्याची गरज पडणार नाही। त्यामुळे त्याची धावपळ सुद्धा होते आणि हीच धावपळ कमी करण्यासाठी संपूर्ण जो काही प्रकार असणार आहे तो पारदर्शक करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे ही अर्ज प्रक्रिया आता जलद आणि पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे। अर्ज केल्यानंतर 3 ते 8 तासांमध्ये हा निर्णय तुम्हाला मिळणार आहे। त्यासोबतच वेळ आणि खर्च दोघांची बचत होणार आहे। या नवीन प्रणालीमध्ये रुग्णांऐवजी संबंधित रुग्णालयच कागदपत्र पोर्टलवर अपलोड करतील। प्रत्येक रुग्णासाठी लॉग इन आयडी आणि पासवर्ड देखील यासाठी या ठिकाणी दिला जाणार आहे। सरकारने निधी देण्याची पद्धत सुद्धा आता बदलली आहे। सुरुवातीला 30% रक्कम दिली जाईल आणि त्यानंतर उर्वरित रक्कम जी आहे ती रुग्णाला डिस्चार्ज वेळी दिली जाईल असं सुद्धा म्हटलं जात आहे। खरं तर 2025 मध्ये या निधीमधून सुमारे 40,776 रुग्णांना 333 कोटी रुपयांची मदत देण्यात आलेली। या डिजिटल प्रणालीमध्ये खरं तर बघायला गेलं तर रुग्णांना वेळेमध्ये आर्थिक मदत मिळावी, संपूर्ण प्रक्रिया सोपी व्हावी आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी या ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जातोय, ही वापरात आणली जाते आणि त्यामुळेच एकूणच मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा हा डिजिटल बदल राज्यातील गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे। आरोग्य सेवेमध्ये वेग आणि पारदर्शकता वाढवण्याचा महत्त्वाचा टप्पा आता मानला जातोय आणि त्यामुळे आता रुग्णांना लवकरात लवकर शक्य तितकी मदत सरकारकडून केली जाईल।